पुड़मी। हाल ही में हमारी मिट्टी में कार्बन की मात्रा काफी हद तक कम हो गई है। पौधों को इन कार्यों में सक्षम करने के लिए लंबे समय तक रासायनिक उर्वरकों से उपयुक्त पोषक तत्व प्राप्त करने में, मजबूत पौधों और जड़ व्यवस्था के अच्छे विकास के लिए, पौधों को लाभदायक जीवाणु और कवक के विकास के लिए मिट्टी में कम से कम 2% कार्बन होना चाहिए। पुड़मी के उपयोग से कार्बन का प्रतिशत बढ़ जाता है। पुड़मी में 50% ह्यूमिक एसिड होता है। साल में कम से कम 2 बार पुड़मी के उपयोग से मिट्टी में कार्बन की मात्रा बढ़ जाएगी। इसका नतीजा फसल और मिट्टी दोनों स्वस्थ रहेंगे। हमें अच्छी पैदावार मिलेगी। हमें 20 किलो प्रति एकड़ पुड़मी का उपयोग करना चाहिए। आइए प्रतिभा बायोटेक की पुड़मी का उपयोग करें, मिट्टी में कार्बन और उसके प्रतिशत को बढ़ाएं और अच्छी फसल प्राप्त करें। पुड़मी पुड़मी। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शुभम जांजुर्णे, प्रतिभा बायोटेक कंपनीचा सातारा जिल्ह्याचा प्रतिनिधी। तर आज आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील मासुर्णी या गावी। तर प्रामुख्याने आपण जर बघायला गेलो तर सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे तिन्ही शहर आहेत ते पूर्ण प्रामुख्याने ऊस या शेतीसाठी ओळखून घेतलेले आहेत। तर सातारा जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक ऊस, या ऊस पिकावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर सातारा जिल्ह्यातील मासुर्णी या गावचे प्रगतशील शेतकरी यमगर साहेब आज यांच्या प्लॉटवर आलेलो आहे। तर सर्वप्रथम सर नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम आपले नाव सांगा। माझे नाव सयाजी यमगर, मासुर्णे। आपला मोबाईल नंबर 9096768635। ओके। तर तुम्ही गेले 10 वर्ष 15 वर्षाला आपण ऊस करत आहात। तर आज तुम्ही ह्या ऊसाच्या प्लॉटवर आहे। तर ऊसाची लागण आपली किती तारखेला झालेली आहे? 12 ऑगस्टला लागण झालेली आपली। बर, 2023 साली। ओके। ह्या ऊसाची व्हरायटी कुठली आहे? 86-032 कोईमुत्तूर 86-032 या ऊसाची व्हरायटी आहे। तर तुम्ही ऊस लागण केली, तर ऊस लागण केल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम सरी किती बाय कितीची सोडलेली? 4.5 फुटी सरी सोडली आपण। 4.5 फुटी सरी सोडलेली। आणि तुम्ही कांडी लागण केली होती का रोपाची लागण केलेली? रोपं लागण केली होती। रोपं लागण केली होती। किती बाय कितीवर रोपं लागण केली? 1.5 फुट। 1.5 फुटावर रोपं लागण केली। तुम्ही रोपं लागण केली 1.5 फुटावर। ती लागण केल्यानंतर तुम्ही कितव्या दिवशी पहिली आळवणी केली आपली? 5व्या दिवशी केली आळवणी। 5व्या दिवशी आळवणी केली। तर तुम्ही आळवणी करत असताना प्रतिभा बायोटेक कंपनीची कुठले प्रोडक्ट तुम्ही वापरले? कोकोली, गामा, झुका। कोकोली, गामा आणि झुका वापरले। तर आळवणी करताना तुम्ही सर्वसाधारण पंपाला तुम्ही 100 ग्रॅम पद्धतीनं कोकोली, गामा आणि झुका या पद्धतीत तुम्ही पहिली आळवणी केली। तुम्ही पहिली आळवणी केल्यानंतर तुम्हाला सर्वसाधारण किती दिवसानंतर तुम्हाला आळवणी केल्यानंतर ऊसात बदल दिसून आला? साधारण एक 5-6 दिवसानंतर आम्हाला बदल दिसून आला। त्यात बदल काय दिसून आला तुम्हाला? की फुटवा निघायला लागल्यानंतर काळुकी आणि वाढ, फुटवा काळुकी आणि वाढ निघायला लागली। त्यानंतर तुम्ही पहिली आळवणी केल्यानंतर तुमचा वरून कुठला स्प्रे घेतला तुम्ही? त्यानंतर वरून आपण कोकोली, गामा आणि झुका त्याचा स्प्रे घेतला। कोकोली, गामा, झुकाचा वरून स्प्रे घेतला। तुम्ही कोकोली, गामा, झुकाचा स्प्रे घेतला, त्यानंतर तुम्हाला पानात आणि काय फरक दिसून आला? पानं अशी रुंद दिसायला लागली। बर। आणि काळुकी वाढली, भरपूर काळुकी वाढली। तर शेतकरी बंधूंनो, जसे आता सर सांगतात की त्यांनी एक आळवणी केलेली आहे, त्यानंतर एक कोकोली, गामा आणि झुकाची स्प्रे केलेला आहे। तर स्प्रे केल्यानंतर तुम्ही आज जर पानं बघत असाल तर पानाची कॅनोपी, पानाची रुंदी आणि पानाची ग्रीनरी तुम्हाला आजही दिसून आहे। एक सुरुवातीचा स्प्रे आल्यानंतर आज जवळजवळ ह्या प्लॉटला एक सर्वसाधारण 1 वर्ष झालं, 12 महिने झालेले आहे। तर तुम्ही ह्या प्लॉटमध्ये पूर्ण ग्रीनरी अजून टिकून आहे। तर मला सांगायचे, त्यानंतर तुम्ही स्प्रे आणि ड्रेंचिंग झाल्यानंतर भर केली। तर सर्वसाधारण भर आपण 60 ते 70 दिवसात भर करतो। तर भर करताना तुम्ही कुठली कुठली खते वापरली? भर करताना आपण अन्नपूर्णा, प्रतिभा बायोटेकची अन्नपूर्णा, कोकोली, अवनी, गामा हेच वापरलं भर। तुम्ही भर करताना कोकोली, गामा, अवनी, पुडमी, अल्ट्रा अशा पद्धतीत तुम्ही खते वापरली। खत मारून झाले, तुमची भर झाली। भर झाल्यानंतर सर्वसाधारण तुम्हाला त्यात अजून काय फरक दिसला? त्यानंतर ऊसाची उंची आणि जाडी वाढायला लागली। बर। आणि ऊसाची उंची, कोंबाची जाडी, संख्या जाणवायला लागली। तर भर केल्यानंतर त्यांची ऊसाची उंची वाढी चांगल्या पद्धतीत झालेली आहे। तर आज जवळ सर्वसाधारण आपल्या प्लॉटला एक 12 महिने झाले। तर तुम्ही आज बघू शकता बरं का शेतकरी बांधवांनो, ऊस काय पद्धतीचा आहे। जर आज आपण बघितलं ऊसाची पेऱ्यातील अंतर, पेऱ्याची जाडी, आणि तुम्ही जर खालून जर सुरुवात केली तर सर्वसाधारण 30 ते 35 कांड्यांचा आज ऊस आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता हा आता माझ्या हातात ऊस आहे। तर ह्या ऊसाची जर तुम्ही जर बघितलं तर सुरुवातीपासून ऊसाची कांडी, ऊसाची जाडी आणि जर सर्वसाधारण जर ऊसाची जर उंची बघितली तर ऊस 20 फुटापर्यंत उंची गेलेली आहे।
तर दुसरी गोष्ट अजून मला सांगायची, तुम्ही जे कोकोली आणि भरीत वापरलं तर आज ह्यामध्ये जर तुम्ही फुटवा वगैरे जर बघितला तर सर्वसाधारण एका बेटात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सर्वसाधारण 8 ते 10 फुटवे आहेत. म्हणजे तुम्ही कोकोली वापरल्यानंतर एका ऊसातून 8 ते 10 फुटवे निघतात. तर तुम्ही प्रतिभा बायोटेकची उत्पादने वापरून तुम्ही काय सांगू शकता की प्रतिभा बायोटेकची खरंच उत्पादन चांगले आहे आणि त्याचा रिझल्टही भरपूर आहे. आम्ही त्याबद्दल खुश आहे. तर तुम्ही आता आज प्लॉट सर्व जर बघत आहात तर तुम्हाला ह्या 1 एकर सर्वसाधारण आपलं क्षेत्र आहे. तर सर्वसाधारण आपल्याला ॲव्हरेज जर नाही म्हटलं तर कितीपर्यंत आपल्याला जाऊ शकते? 100 पर्यंत आपण धरले, 100 टन. सर्वसाधारण शेतकरी बंधूंनो 1 एकरामध्ये सर्वसाधारण आपण गुंट्याला सर्वसाधारण 2.5 टनापर्यंत ह्याचं उत्पादन सरासरी गावू शकतं असं शेतकरी म्हणण्याचं हे आहे. तर मला सर्व सांगायचे की तुम्ही शेतकरी बंधूंना काय सल्ला देऊ शकता? शेतकरी बंधूंना हे सांगेन की तुम्हीही प्रतिभा बायोटेकची खते वापरा. रिझल्ट चांगला आहे, कमी खर्चात जास्त उत्पादन. तर शेतकरी बंधूंनो, सरांनी खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. पण मला अजून एक सांगायचे की सर्व शेतकरी बांधवांनी, ऊस उत्पादकांनी कोकोली हे प्रोडक्ट तुम्ही सुरुवातीला आळवणीला पण घ्या आणि त्यामधून भरीतून पण घ्या. भरीतून देण्याचं कारण एवढंच की कोकोलीमध्ये आपलं 15-0-10 प्लस सल्फर 19% आहे. पण त्याचबरोबर या कोकोली टाकल्यामुळे खताची अवेलेबिलिटी करून देण्याचं काम सर्वसाधारण चांगल्या पद्धतीत करतंय. म्हणजे जमिनीची भूसुधारकता पण चांगली राहते आणि मातीतून आपटे करून द्यायचं पण काम चांगल्या पद्धतीत करतं. अशा पद्धतीत काम चांगलं आहे कोकोलीचं. शेतकरी बंधूंनो, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की ऊसाचं कशा पद्धतीत त्यांना प्रोडक्ट वापरल्यामुळे त्यांना चांगला फायदा झालेला आहे. की आता मी इतर शेतकऱ्यांचे ऊस बघितले, त्यांच्यात आणि माझ्यात भरपूर असा बदल मला पाहायला मिळाला आहे की त्यांच्यापेक्षा जाडी जास्त आहे, उंची भरपूर आहे आणि ऊसाची जी ग्रीप आहे की काळोखी म्हणायचं, काळोखी भरपूर टिकून आहे आणि अजूनही ऊसाची वाढ चालू आहे. आवणी वापरल्यामुळे कुठेही कीड नाही ऊसाला, होमणी वाळवीचा तरी विषयच नाही. त्यामुळे त्यांच्यापेक्षा ऊस माझा सरस आहे. तुम्ही गेल्या मागं 2-4 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापासून तुम्ही ऊसाची शेती करता, त्या शेतीमध्ये आणि आज तुम्ही प्रतिभा बायोटेकचे उत्पादने वापरल्यामुळे तुम्हाला अजून चांगला काय फरक दिसला आणि तुम्ही त्याबद्दल समाधानी आहात? हो, भरपूर समाधान आहे. कारण असा प्लॉट मी कधीच पाहिला नव्हता. म्हणजे मी जेव्हापासून शेती करतो त्यावेळीपासून असा प्लॉट कधीच आलेला नव्हता. पण ज्यावेळेपासून आत्ता ह्या वर्षी मी कोकोले म्हणजे प्रतिभा बायोटेकची उत्पादने वापरली ना, तर मला भरपूर चांगला रिझल्ट मिळाला आहे आणि प्लॉट आता समोर बघताय तुम्ही. तुम्ही इतर सर्व शेतकरी जे आपले बंधू आहेत ऊस उत्पादक घेणारे, तर त्यांना तुम्ही काय निरोप देऊ शकताय? की प्रतिभा बायोटेकचे खते वापरा, कमी खर्चात जास्त उत्पादन, रिझल्ट 1 नंबर. तुम्ही तुमचं एकदा शेतकऱ्यांना तुमचं नाव, मोबाईल नंबर पूर्ण सांगा. माझे नाव सयाजीराव नामदेव यमगर, मुक्काम पोस्ट म्हासुर्णे, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर 9096768635. शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता आता आपला ऊस आहे ना, ऊसाचा आता सर्वसाधारण 12 महिने झाले. तर ऊसाचा तुम्ही फोटो जर बघितला तर सर्वसाधारण हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 सर्वसाधारण ह्याचा 13 ते 14 फूट फुटवा आहे. आणि जर तुम्ही ऊसाची जर जाडी बघितली तर ऊसाची जाडी पण चांगल्या पद्धती आहे. ऊसाच्या कांडीची जाडी 1 नंबर आहे. ऊसाची स्टेम चांगली आहे. आणि तुम्ही जर बघितलं आज ऊस हा पूर्ण हार्वेस्टिंगच्या स्टेजला आहे, तरी ऊसाची ग्रीनरी अजून चांगल्या पद्धती. ह्याचं एकमेव कारण आहे म्हणजे ते आपलं भरीमधून वापरलेलं कोकोली आणि झोका. तुम्ही बघू शकता ह्या ऊसामध्ये आत्तापर्यंत ह्यामध्ये अन्नपूर्णा गेलेला आहे, पोडमे अल्ट्रा गेलेला आहे, आवनी गेलेला आहे. हे सर्व गेल्यामुळं काय झालं आहे, ह्यांची मुळ्याची चाल चालू झालेली आहे चांगल्या पद्धतीत, रूट डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने. त्यामुळे ऊसाचं पूर्ण अजून ग्रोथ स्टेजला ऊस आहे. ऊस चांगल्या पद्धतीत वाढत चालला आहे. ह्याचं एकमेव कारण अन्नपूर्णा, कोकोली, पुडमी अल्ट्रा. शेतकरी बंधूंनो, हा जो बघता ना तुम्ही प्लॉट 12 महिने झालेले आहेत, हा सर्व प्लॉट आपला प्रतिभा बायोटेकच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि हार्वेस्टिंगपर्यंत ह्याला अजून चांगल्या पद्धतीत टनेजचं काम करणार आहे. आणि सर्वसाधारण आपण गुंट्याला 2.5 टना ते 3 टनापर्यंत ॲव्हरेजचं आपलं चांगल्या पद्धतीत नियोजन आहे. पॉवरफुल, 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 एक्सलंट, एक्सलंट.